जलजीवन योजना ही फक्त नावापुरती आणि नावासाठीच आहे। आज कमी कमी 7 वर्ष झाली पाण्याची लाईन मंजूर झालेला, पण पाण्याचा टिमका नाही आणि आमच्या इथं अजून लाईन चालू नाही। येणारा पैसा याचा जो निधी आहे तो नक्की कुठे जातो? आपण आपल्या अंबरले ग्रामपंचायत एक ठराव घेण्यात आला, जलजीवन योजना पूर्ण झाल्याचे। त्या ग्रामपंचायतच्या ठरावाला आपली मंजुरी होती का? कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना कागदावर पूर्ण, पण गावकरी आजही पाण्यासाठी वणवण। ग्रामसभेत योजना पूर्ण झाल्याचा ठराव, प्रशासक, ग्रामसेवक आणि उपअभियंत्यांचं दाखलेही तयार, पण अंबरले ग्रामपंचायतीतील वडाचं कोंड अजूनही पाण्यापासून ताणलेलाच। केंद्र शासनानं देशभरात तब्बल 77 लाख कोटी रुपयांची जलजीवन योजना राबवली। उद्देश एकच, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवणं। अनेक गावांमध्ये योजना यशस्वी झाल्याचे दावे करण्यात आले, कामं पूर्ण झाल्याचा अहवाल सादर झाले, पण कागदावरील वास्तव आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी दरी असल्याचं आता समोर येऊ लागलंय। याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात। अंबरले ग्रामपंचायतीनं जलजीवन योजना यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला। तत्कालीन प्रशासक, ग्रामसेवक तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनीही योजना पूर्ण झाल्याचे दाखले दिले। मात्र प्रत्यक्षात अंबरले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचं कोंड येथील नागरिक आजही पाण्यापासून वंचित असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। योजना पूर्ण झाली असं कागदावर दाखवलं गेलं, पण गावकऱ्यांच्या नळाला अजूनही पाणीच नाही। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय, नेमकं पाणी गेलं कुठं आणि योजना पूर्ण झाल्याचे दाखले कुणाच्या आधारावर देण्यात आले? सरकारी कागदपत्रांमध्ये सर्व काही सुरळीत दाखवलं जात असताना दुसरीकडे ग्रामस्थांना पाण्यासाठी अजूनही भटकंती करावी लागत असल्याचं चित्र संताप वाढवणार आहे। यात संपूर्ण प्रकरणाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद गोरेगावकर यांनी। नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर। केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये 70 लाख कोटीची योजना राबवली गेली, जलजीवन योजना, परंतु अनेक खेड्यापाड्यातून अजूनही पाण्याची समस्या ही कायम आहे। असंच एक गाव आहे अंबरले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचं कोंड। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, इथे केवढा मोठं इथे जी विहीर आहे, या विहिरीमध्ये रोज एक दिवस आड करून टँकरने पाणी जातो आणि या विहिरीमधून जवळपास 500 मीटर अंतरावर या लोकांची घरं आहेत आणि या घरांमधून हे पाणी जे आहे फक्त 2च ड्रम, हे जे हे दिसत आहेत हे 2 ड्रम गावकीमध्ये असा निर्णय झाला की 2च ड्रम घेऊन जायचं। असं असताना प्रशासनाने आम्हाला सांगावं की या ठिकाणी 2 ड्रममध्ये लोकांनी पाणी स्वतःसाठी प्यायचं, गुराढोरांना द्यायचं की आंघोळीला वापरायचं। या आपण आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण ग्रामस्थांना विचारू। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीत तुम्हाला इथे पाणी मिळतंय, काय होतंय, तुमची नक्की काय समस्या आहे आम्हाला सांगा। काय नक्की काय आहे तुमचं? किती वर्षापासून हे पाणी तुम्हाला इथून न्यायला लागतं? पहिल्यापासून किती वर्ष झाली? आता जलजीवन योजना इथे एवढी मोठी राबवण्यात आली, पाईपलाईन दिसते, परंतु तुमच्या इथे ह्या आता आले जॉईन केलेली आहे। आम्ही आता मुंबईला राहतो, आता आले। तुमचं हे वडाचं गाव आहे, मूळ गाव आहे तुमचं, पण ह्या विहिरीमध्ये रोज टँकरनी पाणी पुरवठा केला, मग तुमचं इथून एवढ्यावरती जे पाणी घेऊन जातं हे दररोज असं करावं लागतं तुम्हाला? दररोज पियाचं वांदे झालेत, पाण्याचं पियाला। आमचं लग्न झाल्यापर्यंत अशीच त्याच्या अगोदर पण असंच होतं, पाण्याची पहिली सोय करा आम्हाला। त्याच्यानंतर आपले माजी सरपंच आहेत, आपण माजी सरपंच यांच्याकडे जाऊ। माजी सरपंच साहेब, आपण सांगावं काय नक्की इथे तुमची पाण्याची परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे ह्या डोंगराळ भागामध्ये आमच्या इथं पियाच्या पाण्याची तर अजिबातच सोय नाही। हा टँकरचं पाणी आता पियाला होतं नवीलाच्या बाजूने। आज कमी कमी 7 वर्ष झाली पाण्याची लाईन मंजूर झालेला, पाईपलाईन आता पडले, ते पण आता झाले, 2-3 महिने झाले पूर्ण झाले, पण पाण्याचा टिमका नाही आणि आमच्या इथं अजून लाईन चालू नाही। तर ह्याची गव्हर्नमेंटने सोय करावी। एवढे पैसे खर्च करून जर पाणी जर पुरवठा जर होत नसेल तर त्या लाईनीचा आम्हाला उपयोग काय? फक्त बघायसाठी ठेवले का इथं लाईन आणून टाकून? आपल्यासोबत आणखीनही काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, किती वर्षापासून ही योजना जी प्रलंबित आहे? ही योजना जवळजवळ 6 वर्षे झाली आणि आत्ता या 4 महिन्यामध्ये पाईपलाईन पडली। जलजीवन योजना ही फक्त नावापुरती आणि नावासाठीच आहे। कारण त्या योजनेतून आम्हा लोकांना तरी याचा अजिबात फायदा झालेला नाही, फक्त तात्पुरती दाखवण्यासाठी ही लाईन झालेली आहे। आणि आज कित्येक वर्ष म्हणून 6 वर्ष झाली ही योजना अशीच राबलेली आहे आणि याच्यातून हा जो येणारा पैसा, याचा जो निधी आहे तो नक्की कुठे जातो या समोर आता आम्ही आहोत की खरोखर हा पैसा जातो तरी कुठे? कारण शासनाने जर एवढा पैसा निधी टाकून या ठिकाणी पाण्याची जर हा जलजीवन योजना जर राबवत असेल आणि त्यातून लोकांना जर पाणी नसेल तर त्या योजनेचा लाभ कसा आम्हाला मिळणार आणि ती योजना कशासाठी?
बरं मी आपण आपल्या अंबरले ग्रामपंचायत एक ठराव घेण्यात आला जलजीवन योजना पूर्ण झाल्याचे, त्या ग्रामपंचायतच्या ठरावाला आपली मंजुरी होती का? नाही, नाही नाही कारण हा जेव्हा ठराव केव्हा घेतला त्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. आणि कोणत्या पद्धतीनं ठराव घेतला तो ग्रामपंचायतची बॉडी आहे आणि जे ग्रामस्थ तिथले असतील त्यांनाच ती कल्पना असेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.